शिवसेना नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत मातृभूमी प्रतिष्ठान संपर्क कार्यालयात पश्चिम विधानसभा मतदारसंघातील शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली। आगामी विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा फगवा फडकवण्याचा एकमुखाने निर्धार देखील करण्यात आला आहे। आत्ताच्या राज्य सरकारच्या कार्यकाळात महिला सुरक्षा, भ्रष्टाचार, कायदा सुव्यवस्थेचे धिंडोडे निघाले आहे। राज्यात माता भगिनी असुरक्षित असून गृहमंत्र्यांनी राज्यातील माता भगिनींच्या सुरक्षेकडे लक्ष देण्यासाठी वेळ नाही। लोकसभेचा दारुण पराभव पत्करावा लागल्यानं भाजप पक्ष गोंधळून गेलाय। हा पराभव त्यांच्या अत्यंत जिव्हारी लागला असून राज्याचे कारभारापुढे भाजपच्या उपमुख्यमंत्री मंत्र्यांचे कसले लक्ष नाही। आगामी विधानसभा निवडणूक त्यांना अनेक कपट करून जिंकल्याचीच असल्याचा कुटील डाव आखला असून यामध्ये त्यांना यशस्वी होऊ देण्याचा नसल्याचा विश्वास यावेळी दानवे यांनी प्रगट केला। पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माझ्यावर विधानसभा प्रमुख या नात्याने जी जबाबदारी दिली आहे ती आगामी काळात मी उत्तमरित्या पार पाडणार असून शिवसेनेचा भगवा संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदारसंघावर फडकवल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही। शिवसेनेची गद्दारी केलेल्या गद्दार आमदारांना येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत धडा शिकवायचा असल्याचा निर्धार यावेळी विधानसभा प्रमुख राजू शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला आहे। ब्युरो रिपोर्ट AN न्यूज, छत्रपती संभाजीनगर।